मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अविश्वास प्रस्ताव म्हणजे ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध जर तुम्हाला अविश्वास प्रस्ताव दाखल करायचा असेल आणि तुम्ही जर एकदा 2/3 कमी बहुमताने अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आणि त्या अनुषंगाने संबंधित तहसीलदार यांनी जर नियोजित केलेली विशेष सभा रद्द केली तरी देखील तुम्हाला लगेच दुसरा अविश्वास प्रस्ताव त्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध दाखल करण्याचा अधिकार कायद्याने प्राप्त होतो. कारण या संदर्भात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या स्वरूपाचा सविस्तर मार्गदर्शनासह व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही दिलेलं जजमेंट होतं त्याचा आधार घेतला आहे. या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एकदा जर अविश्वास प्रस्ताव तांत्रिक कारणाने फेटाळला असेल तर दुसरा अविश्वास प्रस्ताव कायद्याने दाखल करता येतो. धन्यवाद.